नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बाई बायको कॅलेंडर पुस्तकातील सुंदर कथा पेन सलामत तो. लेखक वपू काळे. अवी, तुझी मला रात्रंदिवस काळजी वाटते बघ. अगं पण का? तुझ्या एक एक सवयीमुळे. कसल्या सवयी घेऊन बसलीस? आता परत परत सांगू का? जाऊ दे ग, ते लिहिण्यासंबंधीच ना. त्यात काय मोठंसं? माझ्या मनात तसं काही नसतं याची तुला जाणीव आहे ना. वेडा आहेस तू. मला एकटीला याची जाणीव असून काय उपयोग? अगं पण मला जगाशी काय कर्तव्य आहे? माझी मधुवंती मला ओळखते, मग मला कुणाची पर्वा आहे? असं म्हणून कसं चालेल? तुला काही कळत नाही अवी. उद्या तुझं माझं लग्न झालं म्हणजे कुणाची पर्वा नाही असं म्हणून चालणार नाही आपल्याला. लग्नाचा विषय निघाल्यावर अविनाश एकदम खुश झाला. 2 बोटं तोंडात घालून त्याला शिटी ठोकावीशी वाटली. पण मधुवंती भलतीच तापली होती. तिची पोझिशन पब्लिकमध्ये डॅम झाली असती. मधुवंतीचा हात नुसताच हातात घेत अवी म्हणाला, दिली ना तुझ्या पप्पांनी परवानगी? हाऊ नाईस. काल मागणी घालायला आलो होतो तेव्हा छातीत नुसतं पाकपूक होत होतं. तेव्हा वाटलं होतं की मागणी घालायच्या ह्या सोहळ्यातून जाण्यापेक्षा पुढचं माहीत आहे मला. मधुवंती मध्येच म्हणाली. अवीचा चेहरा प्रश्नांतिक झाला. पाहतोस काय असा? तुझी काळजी वाटते म्हणाले ते उगीच नाही. वर्तमानपत्राच्या बॉर्डरवर तू लिहून ठेवलं होतंस, मागणी घालण्यापेक्षा धडाधड आवडणाऱ्या पोरी पळवून न्याव्यात. पोरीच्या बापाला तोंड देण्यापेक्षा पोलिसांना तोंड देणं सोपं. तू गेलास आणि अण्णा वरचेवर मला विचारित राहिले, ह्या गृहस्थाचं तुझ्यावर खरं प्रेम आहे ना का? ह्याचं लक्षण तर मला ठीक दिसत नाही. असा चेहरा नको टाकूस. मी त्यांना सगळं सांगितलेलं आहे. आपलं लग्न नक्की होणार. आता कसलाही विचार करायचा नाही. नाही ना करणार? मधुवंतीनं विचारलं. नाही करणार, अविनाशने कबुली दिली. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे हनीमूनची. अविने मधुवंतीचं वाक्य पुरं केलं. लटक्या रागाने मधुवंती म्हणाली, हनीमूनची नाही तर कुठेही काही लिहायचं नाही ही गोष्ट. काय? मी काय म्हणते आहे? ह्या प्रश्नाने शर्मिंदा होत अवीने विचारलं, तुझ्याजवळ रबर आहे का? मधुवंतीने साशंक होत पुढे वाकून पाहिलं. डब्याच्या हँडलला रिझर्वेशन स्लिप लावली होती. कोऱ्या भागावर अवीने लिहून ठेवलं होतं, हनीमून स्पेशल. मधुवंतीला रागही आला आणि हसूही आवरेना. आता तुझ्याकडे अगदी हद्द झाली. छे छे. परत इकडे येईपर्यंत मला काही सुचायचं नाही. निश्चितपणे 4 दिवस गावाला राहणार होते, पण ते सुकावं होणार नाही. तुझ्या पुढे मी काय करू आता? मधुवंती काकुळतीला येत म्हणाली. आता नाही असं करणार, अगदी पेन्सिलची शपथ. ती स्लिप फाडून टाक दरवाजावरची. आता सगळीकडे संप होणार असल्याचं ऐकते. गाड्याही बंद राहणार आहेत. पोस्ट पण नाही. काही घोटाळा करून ठेवलास तर मला समजणारही नाही. माझी आई नाही लिहित तसं कशाला पण. आता येऊ का मी असंच तुझ्याबरोबर? अवीच्या प्रश्नाचं उत्तर इंजिनच्या शिट्टीनं दिलं. गाडी हलली. गाडीतली इतर माणसं आपापल्या नातेवाईकांना सांभाळून राहा म्हणून सांगत होती, तर मधुवंती शेवटपर्यंत काही लिहू नका म्हणून सांगत राहिली होती. अवी आज भलत्याच चांगल्या मूडमध्ये होता. मधुवंतीच्या बापाने होकार दिला होता. आता त्याच्या जीवनाला अर्थ येणार होता. त्याला सगळीकडे सौंदर्य दिसत होतं. सगळीकडे सुवास भरल्यासारखं वाटत होता. सगळं जग एकदम चांगलं वाटायला लागलं होतं. जेवढ्या वयात आलेल्या लोकांची प्रेम प्रकरणं असतील ती सगळी यशस्वी व्हावीत असं त्याला वाटायला लागलं. त्याच आनंदाच्या भरात तो ऑफिसात आला. ऑफिस चालू व्हायला तब्बल 2.5 तास अवकाश होता.
पण अवी त्याची दखल घेण्याच्या स्थितीत नव्हता. आज ऑफिसात चैतन्य होतं. मळकटलेल्या फायलींना तेज आलं होतं. टेबलावरून प्रेम प्रकरणं आहेत, संकेत आहेत, ओढ आहे, मिलन आहे, असं काही विचार अवीच्या डोक्यात गरबा खेळत होते. त्याच नादात त्यानं एका अर्जंट फाईलवर साहेबांना उद्देशून लिहिलं, तुमचं प्रेमही सफल होईल. प्रियांसीचा बापही तिच्यासारखा खुसखुशीत असतो. हा ड्राफ्ट बरोबर आहे का हो? अवीनं वर पाहिलं. श्यामला टिपणी शेजारी उभी होती. म्हणजे ऑफिस सुरू झालं होतं तर. अवी श्यामलेकडे पाहत राहिला. तिचा आजचा थाटमाट पाहून तो सरदच झाला होता. आधीच अवीला सगळीकडे सौंदर्याचा साक्षात्कार होत होता. श्यामाही मनापासून नटली होती. ड्राफ्ट केळाच्या टोपलीत फेकून द्यावा. समोरच वृक्ष, काळतोंड्या टाईपरायटर तडकासरती बाजूला सारावा आणि त्या जागी लहान मुलाला उचलून ठेवावं तसं श्यामलेला उचलून टेबलावर बसवावी. दर अर्धा तासाने मँगोलाच्या बाटल्या मागवीत दिवसभर श्यामलेशी नुसत्या गप्पा मारीत बसावं. असले प्रत्यक्षात न उतरणारे विचार डोक्यात पिंगा घालू लागले. ड्राफ्ट पाहताना श्यामलेनं अवीला जमिनीवर आणलं. तो नेहमीच पाहतो, आज तुम्हाला पाहून घेतो. इश्य काय? पाहावं म्हणूनच केलंत ना हे सारं? बरं जाऊ दे, काय विशेष? बर्थडे? नाही. अपॉइंटमेंट? नो. मग? सहज शौक से. मजा आहे बुवा. पुन्हा वाढते विचार डोक्यात फेर धरू लागले. छे कसं शक्य आहे? या 40 क्लार्कपैकी आपण एक चहा जरी नुसता मागवला तरी 40 दुने 80 डोळे आपल्याकडे लागतील. हां, केबिन असतं तर गोष्ट निराळी. खरंच रिटायर व्हायच्या आत एकदा तरी केबिनमध्ये बसलंच पाहिजे. तो सोट्या फडके बसतोच की नाही ऐटीत. आता ही श्यामला आत जाईल. तिच्याशी तो गप्पा मारणार, मनसोक्त पाहून घेणार. आणि ह्याच विचाराच्या तंद्रीत अवीने हातातल्या कागदावर लिहून ठेवलं, साहेबांची आज मजा आहे. श्यामला तो कागद घेऊन निघून गेली तेव्हा अवीच्या लक्षात आलं की विचारांच्या तंद्रीत आपण त्याच कागदावर लिहून ठेवलंय. इंगळी डसल्याप्रमाणे तो ताडकन उभा राहिला. तेवढ्या शिपाई बोलवायला आलाच. भीत अवीने खोलीत प्रवेश केला. श्यामला गालातल्या गालात हसत होती. हे हँडरायटिंग तुमचंच ना? नॉनसेन्स. सकाळी एकदा कागदावर लिहिलं, पोरीचा बाप तिच्या इतकाच खुसखुशीत असतो. काय हे? आय नो युअर हॅबिट. सकाळचं वाक्य मी खोडलं, पण अशी मीच सारखी तुमची वाक्य खोडू लागलो तर मला दुसरी कामच करायला नकोत. जीभ चावत तिथलाच स्वरभर घेत अवीने ते वाक्य खोडून टाकलं. नाऊ यू कॅन गो. मिस्टर नाडकर्णी हे प्रेम केवढ्याला द्यावं? गोखलेंचं पेन हातात घेत त्यानं विचारलं. कोणत्या मेघचं? लिहून तर पहा. गोखले नेहमीप्रमाणे भुवया उडवीत म्हणाली. तिची ही सवय सगळ्यांना परिचयाची आहे. अवी आज भलताच खुश आहे. स्वतःवर, मधुवंतीवर, मधुवंतीच्या बापावर. एवढंच नव्हे तर सकाळी दम भरलेल्या बॉसवरही तो खुश होता. आज अवीच्या मनातला रंग आणि सुवास वातावरणात मिसळला होता. मिसेस गोखलेही आज सुंदर दिसत होत्या. त्यांनी लिहून पाहण्यासाठी दिलेलं पेनही सुंदर होतं. श्यामलेप्रमाणे मिसेस गोखल्यांनाही मँगोला पाजायला हरकत नव्हती. पहा ना काहीतरी लिहून. गोखलेनं त्यांना जागं केलं. अवीनं लिहिलं, श्यामले इतकीच मिसेस गोखले आज मारू दिसत आहे. त्यांचं लग्न झालं नसतं तर मजा होता. लिहून झालेलं वाक्य वाचून पाहताच त्याचा तोच चपापला. भरकन त्याचा चोळामोळा करून त्यानं तो खाली टाकून दिला. पेन झक आहे. गोखलेंचं लक्ष वेधून घेत अवी म्हणाला, काय लिहून पाहिलं? पाहू. तुम्हाला दाखवण्यासारखं नाही. काहीतरी भरकटलं होतं. मला दाखवायला काय हरकत आहे, पण दाखवा ना. तसं विशेष काही नाही. मी कागद टाकून सुद्धा दिला. तेवढ्यात फोन खणनला. हायसं वाटून अवी फोन घ्यायला धावला.
फोन घेऊन अवी जाग्यावर परततो तो संतापलेली गोखले तिथेच उभी होती. रागाने, पण आजूबाजूच्या लोकांना कळणार नाही अशा बेताने ती म्हणाली, माझ्या संबंधीचे तुमचे खरेखुरे विचार आज मला समजले. बसने बरोबर घरी चलण्याचा किंवा चहाचा आग्रह करण्यामागचा हेतू समजला. अहो अहो, ऐका तर खरं, अगदी सहज काहीतरी. काही सांगू नका. तुमच्या सुप्त मनातले विचार आपोआप आज कागदावर उतरली, तुमच्याही नकळत. नाऊ आय विल नॉट स्पेअर यू. ही निघाली मी साहेबांकडे. पाठोपाठ तिने हातातला चुरगळलेला कागद अवीच्या पुढ्यात आदळला आणि ती खरोखर साहेबाकडे गेली. आज भविष्य सांगण्यासाठी कोणत्याही होराभूषणची गरज नव्हती. शिपायाने बोलवल्यावर जाण्यापेक्षा आधीच आपण गेलेलं बरं, असा विचार करून अवी आपण होऊन केबिनच्या बाहेर जाऊन उभा राहिला. जास्तीत जास्त काय होईल, वाईटातल्या वाईट गोष्टीचा विचार करून ठेवावा. साहेब नोकरीवरून काढून टाकतील, ऑफिसच्या बाहेर फिरकू देणार नाहीत, वॉचमॅनला सांगून ठेवतील, ह्या गृहस्थाला ऑफिसात पाऊल टाकू देऊ नकोस. आलास तर सरळ लाथ मारून हाकलून दे, नाहीतर पोलिसांच्या स्वाधीन कर. पण यातलं काहीच घडलं नाही. गोखले बाहेर आली. साहेबांच्या बोलवण्याची वाट पाहून अवी कंटाळला. मग जागेवर जाऊन बसला. गोखलेकडे पाहण्याचं तो टाळत होता आणि चुकून एक दोनदा नजर वळली तेव्हा काहीशा रागाने गोखलेनं दुसरीकडे पाहिलं. शून्य मनाने अवी बाहेरच्या दरवाजातून दिसणाऱ्या रहदारीकडे पाहत राहिला. एवढ्यात परेलकर झंजगिरी फर्मचा मॅनेजर साहेबांना भेटायला आला. नेम अँड बिझनेसच्या चोपडीतलं वरचं पान त्यानं आत पाठवण्यासाठी फाडून घेतलं, पण त्याच्यावर नाव वगैरे लिहायचं सोडून ती चिठ्ठी तो पाहतच राहिला. थोड्याच वेळात त्याने त्याचा चोळामोळा करून फेकला आणि साहेबांना न भेटताच तो निघून गेला. डोक्यात कसलाचा प्रकाश पडून अवी धावला. त्यानं ते चिरोटं उचललं. मगाशी साहेबांच्या बोलवण्याची वाट पाहत उभे असताना त्यानेच वरच्या स्लिपवर लिहून ठेवलं होतं, ह्या गृहस्थाला ऑफिसात पाऊल टाकू देऊ नकोस. आलास तर सरळ लाथ मारून हाकलून दे, नाहीतर सरळ पोलिसांच्या स्वाधीन कर. मनाच्या भरकटलेल्या अवस्थेत अवीनं ऑफिस सोडलं. कुठेही डोक्यात चाललेले विचार लिहून ठेवण्याच्या ह्या त्याच्या सवयीमुळे तो आज चांगलाच गोत्यात आला होता. साहेबांनी काही मनावर घेतलं नव्हतं, पण गोखले कधीतरी आणखीन चवताळणार होती. त्याचप्रमाणे चिठ्ठीवरचा मजकूर वाचून परत गेलेला परेलकर झंजगिरी फर्मचा मॅनेजरही काही गंभीर हालचाल करणं शक्य होतं. तरी बिचारी मधुवंती गाडी सुटेपर्यंत आणि सुटल्यावरही त्याला बजावत होती. सकाळी ऑफिसला येताना सगळं जग सुंदर होतं, ते आता अवीला अक्रार विक्रार वाटू लागलं. काय करावं अवीला सुचेना. आणि मग चालता त्याला एकदम आठवण झाली ती दातेची. दाते, अवीचं विश्रांतीस्थान, अकृत्रिम स्नेह करणारा दाते. त्याच्या स्नेहाला उपमा द्यायची झाली तर पुन्हा त्या स्नेहाची द्यावी लागेल. रावणाचं युद्ध कसं झालं, तर रावणाच्या युद्धासारखंच. त्याचप्रमाणे मैत्रीचीच उपमा मैत्रीला. या भावजी, खूप दिवसांनी फेरा वळला गरिबाकडे, भाग्यच म्हणायचं. काय चेष्टा करता काय गरिबाची. एवढी एक विद्या बरी उचलली नवऱ्याकडून. कुठे गेले? सॉरी, बाहेर गेलेत, एवढ्यात येतो असं सांगून गेलेत. पण मला नाही वाटत लवकर येतील असं. कशावरून? 7 वर्षाच्या अनुभवावरून. शेजारचं वर्तमानपत्र हातात घेत अवी म्हणाला, प्रत्येक बाईचे तिच्या नवऱ्यावर काही ना काही आरोप असतातच. संसाराच्या कोर्टात नवरे लोकांच्या वाट्याला नेहमी आरोप्याची भूमिका घेत येते. असं का? तीच त्यांना उत्तम वटवता येते म्हणून. अवी ह्यावर गप्प बसला. ह्या विषयावर तो हिरारीने बोलला असता, पण आज त्याचं कशातच लक्ष नव्हतं. त्याच्याकडे बारकाईने पाहत संबंध दिवसात फार घोटाळे झालेले आहेत. तुमचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय. भांडलेले दिसतात.
मधुवंती आजच गावाला गेली. तरीच मित्राची आठवण झाली आणि चेहराही उतरलाय. तसं नाही हो, आज फार घोटाळे झालेत. तेही प्रिया नाही म्हणूनच ना. अवी ह्यावर गप्प बसला. नकळत हातात पेन आलं. वर्तमानपत्राच्या कोऱ्या पट्टीवर तो काहीतरी लिहायलाही लागला, अगदी नकळत, अभावितपणे, विमनस्थ स्थितीत. काय झालं सांगाल की नाही? अनुराधेनं विचारलं. लिहिण्याचा चाळा चालू ठेवीत अवीने सगळी हकीकत सांगितली. भाऊजी, ही गोखले कोण पण? गोखले आणि पूर्वा शमीची अनुराधा बर्वे, तुमचीच क्लासमेट. तुमच्या ऑफिसात ती आहे हे माहीतच नव्हतं मला. ती काही करणार नाही तुम्हाला. ती स्पोर्ट्स आहे. नाही हो तसं, त्याचा काही नेम नाही. तुम्ही बिलकुल काळजी करू नका, काही होत नाही. फक्कड आलं घालून चहा करून देते, तो घ्या. आपोआप मन शांत होईल. अनु, माझ्या गैरहजेरीत इथं कोण आलं होतं? बाहेरून आलेल्या दातेनं रागाने प्रश्न विचारला. त्याचा अकारण चढलेला सूर ऐकून अनुराधेला आश्चर्य वाटलं. एवढं चिडून विचारायला काय झालं? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. दुसरा प्रश्न नकोय. हे पहा, जे काही विचारायचंय ते सरळपणानं विचारा. बाहेर घडलेल्या गोष्टींचा राग घरी बायकोवर नको. बाहेर घडलेल्या गोष्टींचा प्रश्नच येत नाही. मी बाहेर गेल्यावर घरात माझ्या मागे काय घडत असतं त्याचा प्रश्न आहे. मला याचं उत्तर हवं आहे. मला तुमच्या बोलण्याचा अर्थच कळत नाही. सरळपणानं सांगायचं नसेल तर माझं काही म्हणणं नाही. वर्तमानपत्राची कोरी चौकट अनुराधेसमोर धरीत दाते म्हणाला. याचा अर्थ तर सांगता येईल का? अनुराधा मोठ्यांदा वाचू लागली. अनुराधा, मला माफ कर. एका विवाहित स्त्रीबद्दल माझ्या हातून असं काही घडायला नको होतं. पण तरी मला एकदाच एकटी भेट. मी तुझा ग्रह बदलू शकेन. अनुराधेला हसू आवरेना. मुश्किलीने हसणे थांबवीत ती म्हणाली, आहा रे देवे, दिवे ओवाळा. बायको ना मत्सरी म्हणता? तुम्ही पुरुष काय कमी मत्सरी असता हो? लग्नाला 7 वर्ष झाली महाराज. आता मी प्रेम प्रकरण करणार आहे काय? मित्राचं अक्षरही ओळखता येत नाही. म्हणजे अवी आला होता काय? छे, माझा लवर. हा प्राणी खरोखरच ह्या सवयीमुळे केव्हा तरी चांगलाच गोत्यात येणार आहे. आता सकाळी येईल धापा टाकत. दातेंच्या भाकिताप्रमाणे अवी दुसऱ्या दिवशी सकाळी खरोखरच धापा टाकीत आला. रात्रभर लेका झोप नाही का बुवा? काहीच माहीत नाही असे दाखवीत दातेनं विचारलं. कालचा पेपर कुठाय? तुझा काही गैरसमज नाही ना झाला? त्यात धास्तवलेल्या अवस्थेत अवीने विचारलं. आता जास्त चेष्टा करून ताणण्यात अर्थ नाही, असा विचार करीत दाते म्हणाला. माझा काही गैरसमज झाला नाही आणि होणंही शक्य नाही. आमचे श्वशूर मात्र त्याचा अर्थ विचारित होते सकाळी. ते केव्हा आले? काल रात्रीच. मला 2-3दा विचारलं त्यांनी. मी उडवाउडवी केली. डॅम इट, ही मोठी माणसं भलतीच खाष्ट असतात. प्रत्येक बाबतीत त्यांना बारीक लक्ष ठेवावंसं वाटतं. गोळ्या घालून उडवलं पाहिजे सगळ्या म्हाताऱ्यांना. अनुराधा तेवढ्या चहा घेऊन आली. वहिनी, माफ करा हं, राग धरू नका. चहाचा कप हातात घेत अवी म्हणाला. एकाएकी दाते हसायला लागला. अनुराधा म्हणाली, आता हसतायत? कालचा अवतार पाहायला भाऊजी तुम्ही इथे हवे होतात. ही खोटं सांगते अशा तऱ्हेच्या खुणा दाते अवीला करत होता. तेवढ्यात दातेचे ससूर बाहेर आले आणि पेपर घेऊन आत गेले. दोघांचा त्रास संपतो न संपतो तोच अनुराधेचे वडील रागाने बाहेर आले. जावई बापू, 5 वर्षांनी आलो काल. तुम्हाला नको होतं तर सरळ पत्रानं कळवायचं होतं येऊ नका म्हणून. गोळ्या घालण्याची भाषा कशाला? आणि असं लिहून तरी का सुचवतात?
आपला उपद्व्याप लक्षात घेऊन अवी गोंधळला. मागचा पुढचा विचार न करता तो सरळ त्यांच्या पाया पडला. माफ करा, मी लिहिलं तेही अगदी चमत्कारिक मनस्थितीत. त्याचा कुणाशीही संबंध नाही. असं मला वाटतं. काल अनुराधेबद्दल देखील तुम्हीच लिहिलेलं दिसतंय. का तुमच्या आजकालच्या तरुण मुलांचे उद्योग असतात कळत नाही? अनुला कालच्या वाक्याचा अर्थ विचारला. ती गप्प. जावई बुपा तर उडवाउडवी करतायत. तुम्ही ते लिहिलं आहेत, पण तुम्ही त्याचा अर्थ सांगणार नसाल. एवढ्यासाठीच तुम्हाला म्हातारी माणसं जवळ नकोत. पण आता मी असाच जाणार नाही. तुम्हा तिघांची काहीतरी कारस्थानं चाललेली आहेत. त्याचा छडा लावीन, मगच काळं करीन. गोळ्या घालतायत म्हणे. अनुराधा एकटी भेट. शेवटचे शब्द पुटपुटत दातेचे ससूर आत गेले. डोक्यावर हात मारून घेत अवी बाहेर पडला. सगळे जग लबाड आहे. आपल्या मनातले विचार, आपल्या मनातल्या भावना कुणालाच समजत नाही. बॉसला कळत नाही, सौ गोखलेला तर नाहीच नाही. दातेच्या सासऱ्याला तर अक्कलच नाही. छडा लावणार म्हणे. लावले का खुशाल? काही नाहीच तर तुला सापडणार काय? मला अनुराधेची काय कर्तव्य आहे? माझी मधुवंती, तिची सर कुणालाच येणार नाही. ती माझे विचार ओळखते, माझ्या भावना ओळखते. तिला बोलवलीच पाहिजे. एक्सप्रेस पत्र टाकतो. मधुवंती चांगली आहे. सगळं जग वाईट आहे. ऑफिस वाईट आहे. चिक्कार गर्दी असलेले हे पोस्ट वाईट आहे. बॉम्ब टाकून सगळं उडवलं पाहिजे. आणि पुढच्या क्षणी काउंटरवर टिपायला ठेवलेल्या टिप कागदावर वाक्य लिहिलं गेलं. बॉम्बची व्यवस्था व्हायला हवी तातडीनं. एक पुरे. अर्धी पोस्ट, मग ऑफिस. दातेचा सासरा, वाटल्यास सो गोखले. बॉम्ब. पण तत्पूर्वी हे पत्र पोचावं. CID ऑफिसर मोहिते वैतागले होते. सर्वत्र संप होणार होता. खात्याचे काम वाढणार होते. मोठ्या मिन्नतवारीने तरीसुद्धा त्यांनी रजा मिळवली होती. अवीच्या मागेच ते उभे होते. त्यांना पत्र रजिस्टर करायचे होते. रिकामपणाचा चाळा म्हणून म्हणा किंवा रक्ताचे वळण म्हणा, त्या अवीची भांबावलेली अवस्था पाहत होते. टीप कागदावरचा मजकूर वाचल्यानंतर त्यांना आपण रजेवर असल्याचा विसर पडला. पत्र रजिस्टर करण्याचे सोडून ते अवीच्या मागे धावले. धावती बस सोडून अवीने उडी मारली. त्यांच्या पाठोपाठ मोहित्यांनी पण उडी मारल्यावर हा गृहस्थ आपला नक्की पाठलाग करतो आहे याची अवीला खात्री पटली. पोस्टातून बाहेर पडल्यापासून एक गृहस्थ मागे येतो आहे अशी अवीची भावना झाली होती. 1-2 ठिकाणी अवी मग उगीचच थांबला होता. मधूनच एकदम पळत होता. तो माणूस पाठोपाठ येतच होता. अवीने पकडलेली बस त्यानेही पकडली होती आणि आता धावत्या बसमधून त्याने उडी मारल्यावर पाठलागावर असलेल्या इस्मानेही उडी मारली होती. ह्या माणसाला कसे चुकवावे या विचाराने अवी अस्वस्थ झाला. आपण कोणता गुन्हा केलाय म्हणून त्याने आपला पाठलाग करावा? आपल्याच मागे तो नक्की येतोय पण का? पाहावं पुन्हा. आपल्या मागोमाग जर तो आता समोरच्या हॉटेलात आला तर नक्कीच तो आपल्यावर पाळत ठेवतो आहे असे समजायचे. अवी हॉटेलात गेला. पाठोपाठ मोहिते पण आत गेले. जास्त सायास न करता अवीच्या हालचाली सहजासहजी पाहायला मिळतील अशी जागा त्यांनी निवडली. आता अवीची खात्री होऊन चुकली. आता ह्याला गुंगारा कसा द्यावा? हा कोण असेल? त्याचा आपल्याशी काय काम असेल? हा CID ऑफिसर असेल काय? कोणी का असेना, तो आपल्या मागावर आहे हे निश्चित. तो कोण ह्यापेक्षा त्याला चुकवावे कसे याचा विचार प्रथम केला पाहिजे. दातेकडेच जावे. तो नक्कीच मार्ग सुचविल ह्या प्रसंगात. त्याचप्रमाणे हा आपल्या जर निश्चित मागावर असेल तर तोही पाठलाग करत पाठोपाठ येईल
हेही दाखवता येईल. एक चहा घेऊन अवी मग तसाच बराच वेळ बसला. मोहितेही आपल्या जागेवर बसून अवीच्या हालचाली पाहत होते. चहा पिऊन झाल्यावर वेटरने अवीला कुपन दिले होते. त्याच कुपनच्या मागच्या बाजूला अवी काहीतरी लिहित आहे हेही मोहित्यांनी पाहिले. हा गुन्हेगार सापडला तर याच पद्धतीने त्याच्या ह्याच सवयीने सापडणार ह्याबद्दल त्यांची खात्री होऊन चुकली. वास्तविक मोहितेंनी त्याला केव्हाही अटक केली असती. संप लवकर सुरू व्हायचा होता. संशयास्पद हालचाली असलेल्या कोणत्याही व्यक्तीला वॉरंटशिवाय पकडण्याचे अधिकार पोलिसांना मिळाले होते. पण अवीची ही कुठेही लिहिण्याची सवय पाहून हा मनुष्य आपल्याला आणखीन काही धागेदोरे देईल म्हणून मोहिते गप्प होते. अवी बिल देऊन बाहेर पडला. अवीचं कुपन तारेला अडकवले. तत्परतेने पुढे होऊन आपण कोण ह्याची कॅशियरला कल्पना देऊन मोहित्यांनी अवीला मिळालेले कुपन पाहिले. कुपनच्या मागच्या भागावर शब्द लिहिले होते, हॅलो हॅलो, इंटरनॅशनल मी मोहिते बोलतोय. मग पळायला पहा. पाहिजे. ऐका, मधुवंती, तू गेलीस आता 11:15 बघ माझी वाजता. अवस्था. 11:15 माईम पोस्टात एक रजिस्टर पत्र केलं आहे. कुणी आहे असंच? मधुवंती नाव सापडतं का पहा. मधुवंती नावावरून पत्र कोणत्या गावाला गेलंय ते शोधा. अर्ध्या तासानं मी पुन्हा फोन करतो. लगबगीने फोन करून मोहिते पुन्हा पाठलागाच्या मोहिमेला लागले. आता मोहित्यांच्या सावजाला पाठलाग होत आहे याची कल्पना आली होती. आता जागरूकता जास्त बाळगायला हवी होती. अवीला पुन्हा आलेला पाहून अनुराधेला आश्चर्य वाटलं. भाऊजी, ऑफिसला दांडी? काही विचारू नका हो आज. बरं आधी हे सांगा, तुमचे पिताजी कोठे आहेत? सकाळीच बाहेर गेलेत. सगळ्यांचा बंदोबस्त करतो म्हणाले. काय त्यांच्या डोक्यात आले कळत नाही. आपल्या मागे पाळतीवर पाठवण्याचे काम दातेच्या सासऱ्याचंच. याबद्दल अवीला संदेह राहिला नाही. पानवाल्याकडे सिगारेट आणि पान मागण्याच्या निमित्ताने उभ्या असलेल्या मोहित्यांनी समोरच्या चाळीचा पत्ता टिपून घेतला. अवीचं काम झटपट आटोपलेलं पाहून त्यांना आश्चर्य वाटलं नाही. अवीने जलद हालचाल करणे प्राप्त आहे यात काही नवल वाटले नाही. खाली उतरलेल्या अवीने टॅक्सी केली. मोहित्यांच्या नशिबाने त्यांनाही दुसरी टॅक्सी मिळाली. एका ऑफिसच्या बिल्डिंगसमोर अवी उतरला. मोहित्यांनी एकदम अवी बसलेली टॅक्सी तपासायचे ठरवले. अवी बिल देऊन जाताच त्यांनी ती टॅक्सी थांबवली. मोहित्यांच्या कयासाप्रमाणे टॅक्सीत काहीतरी मजकूर लिहिलेली 2 बसची तिकिटे सापडली. त्या गोखलेला आधी उडवली पाहिजे. अनर्थाचं मूळ तीच आहे. 12 परेल विलेज रोड, पावसकर बिल्डिंग. मस्तकात गोळी घातली पाहिजे. दुसऱ्या तिकिटावर पिस्तूल शब्द 3 वेळा लिहिला होता. त्याचप्रमाणे वेड्यावाकड्या शब्दात काम उरकलं की मी येतोच मधुवंती, तुला पत्र पोचायच्या आधीच भेटतो, हाही मजकूर होता. मोहित्यांनी ड्रायव्हरला डझनभर प्रश्न विचारले. अवीच्या ऑफिसात कोणी गोखले नावाची बाई आहे. तिला त्याचं मन समजत नाही. तिच्यामुळे सगळं बिनसलं वगैरे वगैरे अवी स्वतःशीच बडबडत असल्याचे ड्रायव्हरने सांगितले. 2 पोलीस कॉन्स्टेबलला घेऊन मोहिते जेव्हा सौ गोखल्यांच्या घरी परळला गेले तेव्हा सगळी चाळ कुतूहलाने गजबजून गेली. सौ गोखले ऑफिसात गेल्या होत्या. घरातल्या सौ गोखल्यांच्या माणसांकरवी त्यांना ऑफिसात फोन करून मोहित्यांनी घरी बोलवून घेतले. सौ गोखले तशा खमक्या मनाच्या, पण हा प्रकार पाहून त्या गडबडल्या. थांबा, शांत व्हा, गडबडून जाऊ नका, बसा. हा मोहिते आहे तोवर तुमच्या केसालाही धक्का लागायचा नाही. पण हा काय प्रकार आहे? सौ गोखल्यांनी चाचरत विचारले. ते सगळं सांगतो. आधी मला हे सांगा, तुमच्या वाईटावर कोणी आहे का? तुम्ही कुणाचा अपमान केलाय का? कुणाला डिवचला आहे का? छे बाई, कोणीच नाही माझ्या वाईटावर, आणि मी कशाला कुणाला डिवचायला जाऊ? मोहिते विचारात पडले.
खिशातून तिकीट काढून दाखवीत त्यांनी विचारलं, बरं हे हस्ताक्षर ओळखता? हो, हे तर आमचे नाडकर्णी साहेब. पण त्यांचा काय संबंध? तो तर अगदी भोळा माणूस आहे. उपरोधिक हसत मोहिते म्हणाले, ते भोळा वगैरे आम्ही पाहून घेऊ, तुम्ही त्यांचा पत्ता द्या. मी पत्ता देते, पण पुन्हा एकदा सांगते की तो प्राणी अगदी निरुपद्रवी आहे. पत्ता टिपून घेत मोहिते म्हणाले, तुम्हाला कल्पना नाही, ह्याच माणसापासून तुम्हाला धोका आहे. अच्छा. जमादार 1258 आणि 1520. तुम्ही इथेच थांबा, यांच्या जीवाला अपाय होऊन. अहो, पण मी खरंच सांगते, तुम्हाला संरक्षणाची आवश्यकता आहे. गोखल्यांना मध्येच थांबित मोहिते म्हणाले. अवीच्या घरी अवी एकटाच राहत होता. मोहित्यांनी त्याच्या घरची झडती घेतली तेव्हा असंख्य चिठ्ठ्या चपाट्या त्यांना सापडल्या. त्या चिठ्ठ्यांचा मेळ घालणं म्हणजे इतिहास संशोधन करण्यासारखं होतं. हायड्रोजन बॉम्ब हिंदुस्थानात केव्हा तयार होईल? सुभाषचंद्र आणि हिटलर जिवंत असतील काय? CID जात नष्ट व्हायला पाहिजे. एक ना दोन अनेक प्रकार होते. झडतीचे काम चालू असतानाच त्यांचा असिस्टंट आला. काय बातमी? तुम्ही सांगितलेला गृहस्थ आता पॅसेंजरने लोणावळ्याला गेला. रिटर्न तिकीट काढलंय, त्यावरून लवकर परतेलचं वाटतं. बरोबर कोण गेलंय? गणपत साळुंके. मग काळजी नाही. किती उतावळा आहेस तू अवी? 2 दिवसांनी मी येणारच होते की. मला ते काही सांगू नकोस. सगळं जग खायला उठल्यासारखं वाटत होतं. हो, पण आता मी तुझीच आहे ना. एवढं वेडं होणं चांगलं का? एवढं वेड लावणं चांगलं का सांग आधी. बरं, ते जाऊ दे. काही घोटाळा केला नाहीस ना? छे छे, घोटाळा कसला आलाय? सगळं सोडलं मी. जरा वेळ गेल्यावर मधुवंती म्हणाली, अण्णा काय म्हणतील? आजच मला आलेली पाहून, आणि तेही रात्रीच्या गाडीनं. त्यांना खूप नवल वाटेल, कारण रात्रीचा प्रवास मी कधीच करत नाही. आता तू घरी जायचंच नाहीसच. आधी सरळ माझ्या खोलीवर यायचं. 2-3 तास गप्पा मारायच्या, मग मी तुला घरी पोचवणार. टॅक्सी तिकडेच चालली आहे आपली. अय्या, खरंच की? माझं लक्षच गेलं नाही एवढा वेळ. सॉरी हं. मला घरी जाऊ दे आधी, पुन्हा येईन. नो, मला खूप बोलायचं आहे. 3 तास झाल्या की गप्पा गाडीत? नुसत्या गप्पाच झाल्या? मला कंटाळलीस? ह्या प्रश्नावर मधुवंतीजवळ उत्तरच नव्हतं. आपल्या खोलीवर मोहिते आपली उत्सुकतेने वाट पाहत असतील याची अवीला पुसटशी कल्पना नव्हती. संशयास्पद हालचाली, सार्वजनिक ठिकाणी प्रशोभनकारक मजकूर लिहिणे, शांततेला बाधा येईल असे कट करणे आणि खून करायच्या विचारात असणे, एवढे आरोप आहेत ह्या गृहस्थावर. अवी शांत उभा होता. मधुवंतीने आपले रडणे प्रयासाने आवरले होते. इन्स्पेक्टर बांदिवडेकरांनी विचारलं, तुम्हाला हे आरोप मान्य आहेत का? अवीने नकार दिला. मिस्टर नाडकर्णी, तुम्हाला समाधानकारक खुलासा द्यावा लागेल. बॉम्बची व्यवस्था कोण करणार होतं? अहो, मी सांगते, हे त्यातले नाहीत हो. बाई, शक्यतो तुम्ही मध्ये पडू नका. नाडकर्णी, मला याचं उत्तर हवं आहे. तुम्ही माझं ऐका. एकच रिक्वेस्ट, यांच्या ऑफिसात फोन करा फक्त. ऑल राईट, सांगा नंबर. मधुवंतीकडे निरखून पाहत बांदवडेकर म्हणाले, अर्धा पाऊण तासाच्या अवधीत अवीच्या ऑफिसचा बॉस फडके, सौ गोखले, श्यामला टिपणीस व दाते बायकोला घेऊन चौकीवर हजर झाला. बांदवडेकरांनी प्रश्नाची सरबत्ती चालू केली. ऑफिसातल्या हालचाली, वागणूक याबद्दल साहेबांनी पुन्हा पुन्हा ग्वाही दिली. सौ गोखले, श्यामला टिपणीस, दाते दाम्पत्य या सर्वांनी अवीच्या सवयीबद्दल पुन्हा पुन्हा सांगितले. एवढे रामायण घडत होते तरी
अवीचे उद्योग उपद्याप चालूच होते. खाली मान घालून बांदवडेकरांचीच पेन्सिल उचलून तो टेबलाच्या कोपऱ्यावर पडलेल्या कागदाच्या कपट्यावर काहीतरी लिहितच होता. आता बांदवडेकरांची खात्री पटल्यास खास उपाय सापडल्याचा दातेला आनंद झाला. उमेदीने तो म्हणाला, "पहा साहेब, एवढ्या गोंधळातही त्याचा उद्योग चालूच आहे." बांदवडेकरांनी तो मजकूर वाचला व ते मोठ्याने गरजले, "ऑल ऑफ यू कॅन गो." सगळे बाहेर पडले. जाताना मधुवंतीने अवीला खेचतच नेले. बांदवडेकरांकडे भीत भीत पाहत मोहित्यांनी अवीने लिहून ठेवलेला मजकूर वाचला. लाज घेतल्याशिवाय बांदवडेकर सोडणार नाहीत.